लातूरमध्ये छावा संघटनेच्या आंदोलनाला रामदास आठवलेंची भेट, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या समोरच मागण्या मांडण्याचं आठवलेंचं आश्वासन। राज्य लोकसेवा आयोगाची 23 सप्टेंबरला बैठक, एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकावर चर्चा होणार, रखडलेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर, चित्रपटानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावर आता नाटक येणार, मला काहीतरी सांगायचं या नावाचं नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला। गणेश विसर्जनावेळी मुंबईतल्या कांदिवलीत गुंड हरीश रामा मांडवीकरकडून महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग, मांडवीकरसह 4 जणांवर गुन्हा दाखल, राज्यात पोलिसही सुरक्षित नाहीत का, सामान्यांचा सवाल। गणेशोत्सव संपताच मवियातील जागा वाटपाच्या चर्चांना वेग, आजपासून 3 दिवस विधानसभा जागा वाटपावर मवियामध्ये खलबतं होणार। तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एंट्री, धार्मिक प्रखरता असणाऱ्यांना सोबत घेणार नाही, बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती। महायुती जागा वाटपाची चर्चा 10 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न, तिढा असलेल्या जागांचा निर्णय दिल्लीत होणार असल्याची सूत्रांची माहिती। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली इच्छा। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांना नाहक त्रास, तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। अकोल्याच्या अकोटमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीत 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती। कल्याणमध्ये मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्ताने मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग। बुलढाण्यात उद्या लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार कार्यक्रम। लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेस सेनेत बिथरले, लाडकी बहीण योजनेवरून सुशीबेन शहांची सुनील केदारांवर टीका। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने मोदी सेवा महिना उपक्रमातून राज्यभरात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।